ची लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात. ई केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलाय. केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय. योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती, जी आता घटून 1,66,00,000 आलेली आहे. ई केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलंय. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत. प्रधानपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळेची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आमचा. सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातला. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाचे अपडेट समोर आले. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत ते पुन्हा सुरू होणार का? भरपूर महिला भगिनी ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या नवीन अर्जाची वाट पाहत आहेत. नवीन अर्ज कधी सुरू होणार याविषयीची अपडेट तुम्हाला आहे. नवीन अर्ज भरायचा आहे का लाडक्या बहिणींनो? तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरायचा आहे का? त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, नवीन अर्ज जे आहेत ते तुम्हाला कसे भरता येतील किंवा नवीन अर्ज तुम्हाला भरायचे आहेत तर ते कशा पद्धतीने भरता येतील त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नवीन अर्ज सुरू होणार आहेत का त्याची पण माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नियमांची कडक पडताळणी केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. पाहू शकता बघा, महत्त्वाची जी योजना आहेत तर या योजनांची तर बघा, नियमांची कडक अंमलबजावणी पडताळणी केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता नवीन अर्ज जे आहेत ते नवीन अर्ज सुरू होणार आहेत. तर तुम्हाला अर्ज भरायचे आहेत का? नवीन अर्ज जे आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत का? लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला पण पैसे मिळावेत असं तुम्हाला वाटतंय का? नवीन अर्ज तुम्ही भरले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय का? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, नवीन अर्ज भरायचा आहे. ज्या ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे आधी 2,46,00,000 असणारी लाभार्थी महिलांची संख्या आता थेट 1,66,00,000 आलेली आहे. पाहू शकता बघा, 2,46,00,000 असणारी लाभार्थी महिलांची संख्या आता थेट 1,66,00,000 आलेली आहे. ही केवायसी नंतर ज्या महिलांचे अर्ज बाद झालेत
किंवा ज्यांना फॉर्म भरता आलेला नाही त्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, योजनेची नोंदणी पुन्हा सुरू होणार का? बघा, योजनेची जी नोंदणी आहे ती पुन्हा सुरू होणार आहे का, याचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा सर्व महिला भगिनींमध्ये आहे. तुम्हाला पण अर्ज भरायचे का? लाडक्या बहिणींनो, नवीन अर्ज तुम्हाला भरायचे आहेत का? योजनेची जी नोंदणी आहे ती तुम्हाला करायची का? लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ हवा आहे का? अर्ज सुरू झाले पाहिजेत का? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अर्ज सुरू झाले पाहिजेत. बघा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, अर्ज सुरू झाले पाहिजेत का? बघा, योजनेची जी नोंदणी आहे ती पुन्हा सुरू होणार का? असं जर तुम्हाला वाटतंय की योजनेची नोंदणी सुरू झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, पुन्हा नोंदणी सुरू होणार का? टाइम्स ऑफ इंडियाने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू होणार नसल्याचं वृत्त दिलंय. बघा, स्वतः टाइम्स ऑफ इंडियाने लाडकी बहीण योजनेच्या पुन्हा नोंदणी जी आहे त्याची सूत्रांच्या हवाल्याने दिलेली माहिती की पुन्हा नोंदणी जे ते सुरू होणार नसल्याचं वृत्त दिलेलं आहे. सध्या तरी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. 30 एप्रिल रोजी KYC करण्याची अंतिम मुदत संपली आहे. 30 एप्रिलला KYCची जी मुदत आहे ती संपलेली आहे. अनेक महिलांनी मुदत वाढवून मिळण्यासाठी सरकारकडे विनंत्या केल्या आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे की KYCची मुदत वाढवण्याचा किंवा नवीन नोंदणी सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. पाहू शकता बघा, नवीन नोंदणी जे ते आता सुरू होणार नसल्याचं आपल्याला टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच्यासोबतच KYCची जी मुदत आहे ती मुदत वाढवण्याचा किंवा नवीन नोंदणी सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुमची मुदतवाढ जी ती KYCची होणार नाहीये. सोबतच नवीन जे अर्ज आहेत KYCचे जे कुठेही वाढणार नाही. KYCची मुदत आणि नवीन नोंदणी जी आहे ती पण सुरू करण्याचा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नसल्याचं पाहायला मिळते. महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ देण्यात आलाय. आता बघा, महिलांना ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ देण्यात आलेला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नाव नोंदवणे शक्य होणार नाहीये. बघा, सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नाव नोंदवणे शक्य होणार नसल्याची बातमी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे किती मोठी माहिती बघा. 80 लाख महिला का ठरल्या अपात्र? आता 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. का ठरल्या आहेत ते बघा, KYC पूर्ण केलेली नाही म्हणून महिला अपात्र ठरल्या आहेत. दुसरं म्हणजे 30 एप्रिलच्या आत ज्या महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही त्यांचे नाव यादीतून कट झालेत. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता आलेला नाहीये. फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्रे अपूर्ण असणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फॉर्म भरताना तुम्ही बँकेचे डिटेल्स किंवा मग कागदपत्र जे ते अपूर्ण दिलेले असल्या कारणास्तव तुमचे अर्ज जे ते रिजेक्ट करण्यात आले, तुम्हाला यादीतून वगळण्यात आलेले आहे. योजनेचे नियम आणि उत्पन्नाची अट पूर्ण न करू शकणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पैसे मिळणे अचानक बंद, महिलांची व्यथा. पैसे मिळणे बंद झाल्यामुळे महिलांची व्यथा त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु बघा, KYCची मुदत संपल्यानंतर ज्या महिलांचे पैसे अचानक थांबले आहेत त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. पुणे जिल्ह्यातील माया वाघमारे यांनी सांगितले की मी सर्व कागदपत्रे दिली होती तरीही माझे नाव यादीतून काढून टाकण्यात आले. माझ्या घर खर्चासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे होते. दरम्यान लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार आहे, पण ज्या महिलांचे फॉर्म मंजूर आहेत केवळ त्यांनाच याचे पैसे मिळत राहतील. मुदत संपल्यामुळे नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती होणार नाहीये. बघा, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची जी मुदत आहे ती संपल्यामुळे KYCची जी काही नवीन तुम्हाला मुदत वाढ आहे ती देण्यात आलेली नाहीये आणि ती कुठेही आता त्या ठिकाणी वाढवली जाणार नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासोबतच नवीन नोंदणी जी आहे तर ते नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती देखील होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.